नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्याच्यावरून मला एक गोष्ट आठवली. माझ्या ओळखीत एक आहे, तर त्यांचं ऑफिस अंधेरी चकाला साईडला आहे. ते राहतात गोरेगावला. सो हायवेच्या ट्रॅफिकमधून ये जा करण्यापेक्षा आरे कॉलनी बेस्ट पडते आतल्या रोडने. तर एकदा ते 31st असतं ना, तेव्हा बऱ्याच लोकांना हाफ डे वगैरे देतात किंवा बऱ्याच ऑफिसना सुट्टी देतात. तर ते ऑफिसमधून येत असताना 30th डिसेंबर की 31st होतं की त्यांचा ॲक्सिडेंट झाला आरे कॉलनीत. स्कूटी किंवा बाईक काहीतरी त्यांची स्किड झाली. तर ठीक आहे, ते नॉर्मल माती वगैरे पडलेली असते, बाईक स्किड झाली. ते दुसऱ्या दिवशी 1 तारीख तशी सुट्टी होती, आराम केला, सोडलं. परत मग नेक्स्ट इयर त्यांचा एक ॲक्सिडेंट झाला. तेव्हा काहीतरी ते सकाळी जाताना स्पीड ब्रेकर नव्हता बघितला, पण येईपर्यंत तो स्पीड ब्रेकर बांधले. ते मग ते प्लास्टिकचे असतात स्पीड ब्रेकर्स, येल्लो व्हाईट खेळे ठोकून. मग तर त्यांना ते दिसलं नाही, त्यांना उडवली बाईक, ते ॲक्सिडेंट झालं. नंतर पुढच्या वर्षी आठवलं, गेल्या वर्षी पण सेम तारीख होती. नंतर तिसऱ्या वर्षीपासून त्यांनी ठरवलं 30 किंवा 31 जी तारीख आहे ना, बाहेरच नाही पडणार. आणि आता 7-8 वर्ष झाली तो माणूस 30 किंवा 31 तारीख, जी कुठली एक्झॅक्ट तारीख माहीत नाही, त्या दिवशी नाही, किती इम्पॉर्टंट काम असेल बाहेर जातच नाही. सो ते तू बोलला ना कनेक्शन काय, म्हणजे त्याच्यामागे नो रिझन, पण ते कुठेतरी आपल्या मनात असतं की नको. जसं आपण आपले मोठी लोकं म्हणतात ना, ग्रहणाच्या दिवशी बाहेर पडू नका, अमावस्याच्या दिवशी बाहेर पडून, त्यातलं रिझन आपल्याला माहीत नसतं, पण ते एक्सपिरियन्स त्यामागे असतो एक. मी खूप आता स्ट्रॉंगली बिलीव्ह करतो की समज एकीकडे मला जायचं आहे, ते माझं मन नसेल मानत, की म्हणजे खूप नेगेटिव्ह एनर्जी वाटते किंवा वाईब वाटतात, मी मोस्टली ती गोष्ट कॅन्सल करून टाकतो की तिकडे म्हणजे एकदम अर्जंट नाही आहे तर तिथे जात नाही. आणि खूपदा होतं, म्हणजे इवन लास्ट इयर सेम पॉडकास्ट रेकॉर्ड करत होतो आम्ही. मार्चचा महिना असेल, सॉरी एप्रिलचा महिना होता. एप्रिल 11 तारीखला अथर्वबरोबर आपण पॉडकास्ट शूट करत होतो. 1 वाजला होता आणि 1 ते 4 वाजेपर्यंत आपण शूट केलं. 4 वाजता त्याला सोडलं मी. खाली गेलेलो, वॉक केलं हां, त्याला मी जे होतं ना ऑटोपर्यंत सोडून आलो. त्याला सोडलं ना, तसंच मला खूप अनइझीनेस वाटायला लागलं. खूप जास्त अनइझीनेस वाटतं ना, की काहीतरी गडबडलं आहे. थोडा वेळ झाला, मला माझ्या मित्राचा फोन आला, जो माझा खूप चांगला मित्र आहे लहानपणापासून. साहिलचा कॉल आला, की त्याचा भाऊ आहे, त्यांनी जीव दिला होता स्वतःचा गळफास लावून. आणि त्यावेळी मला असं झालं, की ते जे एन्झायटी किंवा ते ते संपलं की हे होतं. आणि अशा टायमाला तू किती प्रयत्न कर, आपल्याला नंतर वाटतं अरे आधी कळलं असतं तर आपण मदत केली असती, पण ते किती प्रयत्न कर, ते नाहीच कळू शकत. नाही करू शकत. जे होणार आहे ते होऊन जातं. खूप खूप सडन होतं आणि ते खूप शॉक होतं आम्हाला, शॉक लागलेला आम्हाला, कारण तो 27 वर्षाचा मुलगा होता. तर अशा गोष्टी होतात. या ना, कसं आहे ना, की या आपण ह्याला हॉरर गोष्टी नाही म्हणता येणार, पण कुठेतरी विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. ह्यातलं आपलं प्रेझेन्स ऑफ माइंड अजून ॲक्टिव्ह होत राहतं, की आपल्या छोट्या छोट्या गोष्टींचा प्रेझेन्स आपल्याला कळतो. जसा आपण म्हणतो ना, एखादा VIP माणूस असतो ना, की मोठ्या हुद्द्यावर माणूस आहे, मग कुठल्याही फील्डमधला असू दे, कॉर्पोरेटमधला बॉस असू दे किंवा एखादा पोलीस इन्स्पेक्टर मोठा असू दे, किंवा एखादा पॉलिटिशियन असू दे किंवा बिझनेसमॅन असू दे. आपण जेव्हा त्याच्यासोबत बसतो, बोलतो, तेच तू एखाद्या त्याच्या हाताखालच्या माणसाशी बोल, तुला ते पॉझिटिव्हिटी नाही जाणवणार. पण तू एखाद्या समजा मिनिस्टरसमोर बसून बोलतो आहेस, मग ती त्याची वाईब्स असते, किंवा मग ते भले कोणी करप्ट असतील, पण ते ज्या लेवलला आहे ना, सो आपल्याला ती पॉझिटिव्हिटी, कारण आपण स्वतःला त्या ह्याच्यात फील करतो की आपण त्या लेवलच्या माणसाशी बोलतो आहे. सो आपण कसं असलं पाहिजे, किंवा त्या माणसाशी बोलताना आपलं प्रेझेन्स ऑफ माइंड कसं असलं पाहिजे, आपण काय बोलतो आहे. तेच तू एखादा अशी पण माणसं असतात की आपल्याला वाटतं रे हा नको, हा जवळ आला तरी. हो भाई, खरोखर आहे, खरोखर. कारण काय असतं ना, की मी एखादा म्हणजे साधू संत न्यूज चॅनलच्या मध्ये कधीतरी असं ते एक लागतं ना, की कोणतरी साधू संत येऊन एक अर्धा तासाचा एपिसोड असतो, ते सांगतात की तुमचं असं हे करा, मग ते करा, मग सूर्याला पाणी द्या. तर एका माणसाकडून ऐकलेलं, असं न्यूज चालू असताना एक कोणतरी ज्योतिषी आलेले, ते सांगत होते की कुठलाही माणूस असेल, प्राणी असेल, कोणी असेल ना, प्रत्येकाचा एक ना, जसं आपण ह्युमन बॉडी घेऊया, एक 3 मीटरचा ऑरा असतो. त्या ह्याच्यात कोणी आलं ना, सो आता माझा निगेटिव्ह ऑरा आहे, तर तू माझ्या घेऱ्यामध्ये आलास, तुला ते निगेटिव्ह वाटणार. किंवा आपण पॉझिटिव्ह आहोत तर समोरच्याला पण पॉझिटिव्ह वाटणार. काही लोक अनोळखी भेटली तरी आपण फ्रीली बोलतो, गप्पा मारतो, आणि काही लोक नेहमीची भेटली तरी आपल्याला असं वाटतं त्रास नको होतं, आहे. एक मिनिटं घालवणंही खूप कठीण होतं. तसं आहे.
मी मागे बघत होतो ना, मला वाटतं सद्गुरू की कोणाचा तरी बघत होता, आलिया भटनी त्यांना प्रश्न विचारला होता की मी माझ्या मुलीला काय शिकवावं किंवा मी तिला काय कोणत्या गोष्टी किंवा काय तिला सांगितलं पाहिजे किंवा शिकवलं पाहिजे. तर सद्गुरू बोलतात, तू काय शिकवणार तिला? तुला तिच्याकडून शिकलं पाहिजे. कारण तुझं जे डोकं आहे ना ते वायर्ड आहे. बरोबर. ते एक एक सिंगल पॅटर्न म्हणजे ती जी आहे ती लाईफ आहे आणि तिला काहीच माहिती नाही आहे आणि तिला फक्त जगायचं आहे ते माहिती आहे. लहान मुलांना काय माहीत असतं, भूक लागलं रडायचं, खायचं, आपली माणसं दिसली खेळायचं, इंटेन्शन नसतं. म्हणून तर लहान मुलांना ते देवाचं रूप मानलं मी जातं. माहिती नाही कुठच्या डायरेक्शनला पॉडकास्ट जात आहे. नाही, नाही, हरकत पण नाही. पण मी एक ओशोचं ऐकलं होतं. ओशो मी त्यांच्या अधूनमधून ऐकत असतो, मे बी इंस्टाग्राम रील्स थ्रू वगैरे. एका मुलीने त्यांना प्रश्न विचारला होता की व्हॉट इज पर्पज ऑफ माय लाईफ, व्हॉट इज पर्पज ऑफ माय लाईफ. तर ते बोलतात की एखादं फूल असतो, त्याला तुम्ही कधी विचारलंय की तुझ्या लाईफचा पर्पज काय? बरोबर. देर इज नो पर्पज. सकाळ असते ती कळी असते, ती फुलते, संध्याकाळ जेव्हा सूर्य मावळतो ती बंद होते किंवा लाईफ संपतं तिथे. लाईफ संपून जातं. दिवसभरात ती फक्त एक्सपिरियन्स करते. जो फुल असतो तो फक्त एक्सपिरियन्स करतो, तो सूर्याच्या दिशेने वळतो आणि जेव्हा संध्याकाळ सेम आपलं पण आयुष्य आहे. आपण फक्त ह्या जगतोय, आपण एक्सपिरियन्स करायला आलोय. आपण त्याला जेव्हा इगो जेवढा भरू आणि आपण जेवढं त्यात जास्त इगो भरू किंवा आपण ज्या पोझिशनवर स्वतःला नेऊ किंवा आपण त्याला एक पर्पज, आपण त्याला एक डायरेक्शन द्यायचा प्रयत्न करतोय, पण त्याच्याने काहीच सिद्ध होणार नाही आहे. कारण इन द एंड आपण मरणार आहोत आणि हे जे आयुष्य आहे तेच जगणं आहे. आजकाल तू बघ ना, लोक पैसा तर कमवलाच पाहिजे, नो डाऊट, त्याच्याशिवाय जगणं नाही आहे. पण फक्त पैसा नाही कमवला पाहिजे. म्हणजे लोक पैशाच्याच मागे धावतात, हेल्थ, रिलेशन सगळं विसरून जातात. वाघोबा घाट पालघरचा, तर तो ॲक्च्युली ती वाघोबा खिंड म्हणतात त्याला. पालघर हायवेपासून ते स्टेशनला जाण्यासाठी तो घाट लागतो आणि तो जंगलातला रस्ता असल्याने आणि तसा तो भीती वाटते त्या रस्त्याला. आणि त्या घाटात ह्याचा वॉच टॉवर तेव्हा ती वापर केला असावा त्याच्यात. किंवा तू बघशील पालघरची जी समुद्र किनारपट्टी आहे तिथे मे बी तो बाहेरच्या देशातून येणारा माल ॲज अ आपण आता पोर्ट वापरतो. जसं आपण म्हणतो हॉर्मुज आता चालू आहे, हॉर्मुज वॉर चालू आहेत ना, की हॉर्मुजच्या समुद्रातून कंटेनर सोडत नाहीत ते लोक. बरोबर बरोबर बरोबर. कंटेनर म्हणजे काय, आपलं डेली यूजचा माल आहे तो. ऑइल आहे त्याच्यात किंवा मग फ्रूट्स आहेत, जे जे काय वॉटेवर आपल्याला लागणारे ट्रेडिंग करतो आहे आपण. तसा तेव्हाही माल येत असणार ना बोटीतून. तो पालघरच्या किनारपट्टीवर उतरत असेल, त्या घाटातून तो माल पलीकडे. आता तू बघशील आपण इथे बसलो आहे तर आपल्याला नाशिक वगैरे जिल्हा पॅरलल आहे. तर तू मॅप बघशील ना, सो तो माल तिथे जात असावा. मी बऱ्याच आधीपासून 8-10 वर्षांपासून ट्रेक करतो तिथे. आता गेले 2-4 वर्ष जाणं झालं नाही, पण तिथे ना आम्ही बऱ्याच नाईट ट्रेक पण केलेत. तर आधी असे एक्सपिरियन्सेस यायचे ना की आम्ही विरारवरून ती मेमू शटल वगैरे सुटते ना, ती पालघर ट्रेन पकडायचो रात्री 8-10 नाही, थोडं 10-10:30ची असायची. पालघरला आलो ना, मग ते टमटम ज्या रिक्षा असतात ना, विक्रम टमटम बोलतात, तिथं 8-10 लोक बसतात. सो ते रिक्षावाल्यांना आम्ही बुक करून सकाळचं वगैरे इथे यायचे. पण ते रात्रीचं आम्ही त्यांना म्हटलं ना की आम्हाला वाघोबा खिंडीत सोडा, मग ते थोडं नाही ना आम्ही तिकडे जात नाही, मग रिटर्न आम्हाला एकट्याला यायला लागतं. ते आम्हाला कळायचं नाही का घाबरतात आणि असं सगळं. सो नंतर मग आम्ही काय करायचो, मग आम्ही जास्त लोक जमलो ना, छोटासा ट्रेक ना, नाईट ट्रेक, मग जास्त लोक जमायचे. मग आम्ही त्यांना म्हणायचो ठीक आहे, मग तुम्ही 4-5 रिक्षा बुक करा, ते तुम्ही येताना रिक्षा एकत्र आणा, मग काही प्रॉब्लेम नाही. मग अशा टायमाला ते रेडी व्हायचे. आणि अनेकदा तर पोलिसांचा पण बंदोबस्त लागला तिकडे. म्हणजे आम्ही रात्रीचं चढायचो वर किल्ल्यावर, ओपन स्पेस आहे, 1-2 तास जरा बसून राहिलो, गप्पा गोष्टी केल्या तर सनराईज होऊन जायचा. मग उतरायचो आणि सकाळी लवकर मेगा ब्लॉक लागण्याच्या आधी रिटर्न ट्रेन पकडायचो. तर तेव्हा मला कळायचं नाही की का लोक घाबरतात, का करतात. मग हळूहळू तिथे ना व्हिडिओज यायला लागले. जसं मी मागेसुद्धा गेल्या वर्षी तुझ्या पॉडकास्टवर बघितलेला की कोणातरी दिसतंय की कोण गाडी चालवतं आणि ती बाई धावते त्या स्पीडने धावते, असं त्याने सांगितलेलं. तर त्याला काय दिसलं असेल देव जाणे. आता त्या दिवशीचा पण एक पॉडकास्ट तुझा बघितला, तो बोलला होता की त्या बाईकवर जाताना ती बाई दिसते त्याला वाघोबा घाट. पण मला तिथे तसं काही एक्सपिरियन्स आले नाही, पण एवढं मात्र नक्की आहे की तिथे काही तर काय आहे जेणेकरून लोक घाबरतात. सो माझे जे ट्रेकिंगमधले मित्र आहेत ना, मी यांना ते एक्सपिरियन्स सांगितलं, रे असं असं मी
ऐकलं आहे किंवा मग आम्ही रात्री जायचो तेव्हा पोलिसांनी पण अडवलेलं. पोलिसांनी मग आमच्या आय डी वगैरे चेक करून हा ठीक आहे जाऊ शकतं वगैरे असं. तर मग त्याने मला किस्सा सांगितला. त्याला आता मुलगी आहे लहान 2-3 वर्षांची, पण त्याआधी ॲज अ कपल होते ना ते, म्हणजे आता ते तो आणि त्याची वाईफ कॉलेजच्या टायमाला. तर तिथून येताना ना तो पालघरचा घाट लागला त्यांना, असं वेस्टवरून ईस्टला येताना. आणि तेव्हा काय झालं ना की ते दोघेच होते बाईकवर, तो आणि आता त्याची वाईफ आहे ती. आणि त्यांना काही लुटारूंनी अडवलं त्या घाटात. असं हात दाखवायच्या ह्याच्यात तो मध्येच आला. आणि त्याच्यात काय झालं की आमची ट्रेकिंगची स्टिक असते ना ती बॅगेला अशी मागे लावलेली. तर ह्याने त्याच्या वाईफला, म्हणजे तेव्हा जी गर्लफ्रेंड होती, तिला सांगितलं की ती काठी काढ. तिने अशी काठी काढली ना, त्यांना 2 सेकंद मिळाली. सो त्या चोरांना वाटलं हिने काहीतरी चाकू वगैरे काढला का. त्या 2 सेकंदात त्याने बाईक कट मारून पळवली. सो असे सुद्धा कॉन्सेप्ट असू शकतात तिकडे. तर नंतर मग मला अजून एक किस्सा आठवला. म्हटलं आम्ही जेव्हा तिघंच जण एकदा, मी एक वेदांग मित्र आणि अर्चिस, आम्ही तिघंच जण पालघर त्या पावसाळ्यात वरती गेलेलो. तो आत्ता हल्ली तो लोकेशन जरा व्हायरल झाला. आधी कोणी जायचं नाही तिकडे. आम्ही पहाटे गेलो. तर पहाटे बघतो तर एक पांढऱ्या कपड्यांमध्ये एक साधू बाबा बसलेला तपश्चर्या करत होता. नंतर आम्ही त्या बाबाशी बोललो. तो असा नॉन मराठी होता. त्याला विचारलं की तुम्ही काय करता इथे. तो बोलतो मी काही महिने इथे आहे आणि मला जाणवतं इथे काहीतरी एनर्जीज आहेत, पण मी त्या तपश्चर्येत असल्यामुळे मला त्याचा त्रास होत नाही. पण माझ्या अवतीभोवती आताही त्या एनर्जीज आहेत. आणि तो बोलतो वाघोबा घाट, इथे वाघ येतो, रोज रात्री येतो. खाली वाघोबा खिंडा आहे, तिथे वाघाचं, माझ्याकडे फोटो असेल तर पाठवतो, वाघाचं कोरलेलं मंदिर आहे. वाघ आहे त्याच्यावर. आता वाघ म्हणजे कसं, आता पट्टेरी वाघ आपल्या इथे फार कमी झालेत. सह्याद्री टायगर रिझर्वमध्येच जास्त बघायला मिळतात. सो बिबट्या पण हा वाघच आहे. गावकरी त्याला बिबट्या वाघ बोलतात. एक पट्टेरी वाघ, एक बिबट्या वाघ. आता भले तो बिबट्या वाघ असला तरी तो वाघच आहे एक स्थानिक भाषांच्या, गावकऱ्यांच्या भाषेत. त्याने सांगितलं तो वाघ नेहमी येतो, देवळाच्या इथे जातो, गडावर येतो, तो फेरफटका मारून निघून जातो. हे त्या बाबाने आम्हाला तेव्हा सांगितलेलं. आणि त्याच्यानंतर आत्ता सलग तुझे बरेच पॉडकास्ट मी बघितलं, पालघर वाघोबा घाट, पालघर वाघोबा घाट. आणि मी तुला लगेच रात्री मेसेज केला, अरे असं असं पण आहे या बाबतीत, कुठे काही ना काही त्याला कनेक्शन असेल तसं. सो अशा पण गोष्टी आहेत. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.